नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, मोफत गॅस सिलेंडर योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर या योजनेसाठी तुम्हाला ई-केवायसी करणं खूप गरजेचं आहे। आता ई-केवायसी कशी करावी, तसेच ई-केवायसी करण्यासाठी तुम्हाला कुठे जावे लागेल याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर राज्यातील गरीब कुटुंबांना वार्षिक 3 गॅस सिलेंडर देण्यासंदर्भात सर्वात महत्त्वाची घोषणा राज्य सरकारने केलेली आहे। आता या योजनेचा लाभ जर तुम्हाला घ्यायचा असेल तर लाभार्थ्यांनी त्यांच्या संबंधित गॅस एजन्सीकडे जाऊन ई-केवायसी करावी लागणार आहे। तसेच लाभार्थ्याचे बँक आधार खात्याशी किंवा बँक खाते आधारशी लिंक करणं किंवा संलग्न करणं खूप गरजेचं आहे, असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून करण्यात आलेले आहे। गरीब कुटुंबातील महिलांना धूरमुक्त वातावरणात स्वयंपाक करता यावा, तसेच त्यांच्या आरोग्यमानात सुधारणा व्हावी यासाठी LPG गॅसचा वापर सर्वात सुरक्षित आहे। परंतु गॅस जोडणीकरिता बाजारदाराने गॅस जोडण्याचे पुनर्भरण करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही। त्यांना गॅस पुनर्भरण करणे शक्य होत नसल्याने ते वृक्षतोड करून पर्यावरणाची हानी करतात किंवा हानी पोहोचवतात। त्या अनुषंगाने राज्यात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जाहीर करण्यात आलेली आहे। या योजनेअंतर्गत राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजना जी आहे या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही योजना सुरू केलेली आहे। म्हणजेच काय तर ज्या महिलांना प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस मिळालेले आहेत अशा सर्व महिलांना, तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत जे लाभार्थी महिला आहेत अशा सर्व महिलांना वार्षिक 3 गॅस सिलेंडर देण्यासंदर्भात सर्वात महत्त्वाची घोषणा केलेली आहे। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण या योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला ई-केवायसी करणं खूप गरजेचं आहे। ई-केवायसी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या स्थानिक गॅस एजन्सीकडे जाऊन तुम्हाला तुमचं आधार हे लिंक करायचं आहे, ई-केवायसी पूर्ण करायची आहे। तसेच लाभार्थ्यांचे बँक खाते आधार संलग्न असणं आवश्यक आहे। अशा महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला पूर्ण कराव्या लागणार आहेत। जर तुम्ही पूर्ण केल्या तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे, अन्यथा लाभ मिळणार नाही आहे। मित्रांनो, अतिशय महत्त्वाची उपयुक्त इम्पॉर्टंट माहिती या ठिकाणी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे। सदर व्हिडिओ सदर माहिती सर्व महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।